नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती असेल की शासनातर्फे एज लिमिट वाढवण्याकरिता नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता विद्यार्थ्यांनी मला भरपूर मेसेजेस केलेले आहे की परीक्षा पोस्टपोन होणार आहे की नाही। MPSC गट ब परीक्षा 5 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभर आयोजित केल्या जाणार होती, परंतु एज लिमिट वाढवण्याकरिता मुख्यमंत्र्यांकडे निवेदन करण्यात आले आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एज लिमिट वाढवण्यासाठी सहमती दर्शवलेली होती। त्यानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती की MPSC गट ब परीक्षा ज्याची पूर्व परीक्षा 5 जानेवारी रोजी होणार आहे, त्या पूर्व परीक्षेच्या आधी ज्या विद्यार्थ्यांची एज लिमिट क्रॉस झालेली आहे, कारण परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली होती, तर यामुळे त्या विद्यार्थ्यांची एज लिमिट क्रॉस झालेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा फॉर्म सुरू करायला पाहिजे आणि फॉर्म भरण्याची संधी त्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांतर्फे झालेली होती। त्यानंतर आता शासनातर्फे एक नवीन GR आलेला आहे आणि तो GR आल्यानंतर त्यामध्ये एज लिमिट वाढवण्याची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण झालेली आहे। तर त्यानंतर आता MPSC करणारे विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की परीक्षा पोस्टपोन होणार की नाही, हे आम्हाला कन्फर्म सांगा। ओके, कुठल्याही प्रकारे इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता कन्फर्म परीक्षा पोस्टपोन होणार की नाही हे आम्हाला तुम्ही सांगा, अशा प्रकारचे बघा विद्यार्थी मेसेज करून राहिलेले आहेत। तर त्याच विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की परीक्षा जी आहे पोस्टपोन होणार आहे की नाही। ओके, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण हे जे परिपत्रक आहे हे आपण बघून घेऊया। हा कालच्या GR नाही, काल जो GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो हा नाही। ओके, थोडं तुम्हाला ब्लर दिसत असेल। ओके, माझ्याकडे जी प्रिंट अवेलेबल होती त्याच्यात बघा मी स्क्रीनशॉट आणलेला आहे, तर हे मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो। यामध्ये 6वा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, तो मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो। महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 चे आयोजन दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी करण्याच्या दृष्टीने परीक्षेपूर्वी सर्व संवेदनशील पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे। विचाराधीन पत्रान्वये शासनाने कळविल्यानुसार कार्यवाही करण्याचे झाल्यास वैयक्तिक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी द्यावी लागेल। परिणामी उमेदवारांची संख्या निश्चितच वाढेल। या परीक्षेची सर्व पूर्वतयारी जसे प्रश्नपत्रिका छपाई, जिल्हा केंद्रावरील केंद्रे निश्चित करणे, जिल्हाधिकारी कार्यालयास लेखन सामग्री पाठवणे इत्यादी झालेली आहे। त्यामुळे उमेदवारांची संख्या वाढल्यास परीक्षेवर निश्चितच परिणाम होऊन दिनांक 5 जानेवारी 2025 रोजीचे परीक्षेचे आयोजन न करता परीक्षा पुढे ढकलावी लागेल। ओके, तर इथेच लिहून आहे बघा की परीक्षा पुढे ढकलावी लागेल। ओके, जर अशा प्रकारचा निर्णय झालेला असेल, ओके, वयवाढीचा जर निर्णय झाला तर विद्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर जी पूर्वतयारी त्यांनी केलेली आहे त्या पूर्वतयारीवर याचे निश्चितच परिणाम होणार आणि त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागेल असं यांनी या पत्रामध्ये सांगितलेलं आहे। ओके, आणि समोर सुद्धा यांनी म्हटलेलं आहे बघा की सदर बाब विचारात घेता विषयांकित परीक्षेचे आयोजन दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी करणे आयोगास शक्य होणार नाही। तर इथेच यांनी सांगितलेलं आहे की जर वयवाढ तुम्ही केली तर विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आणि अर्ज करण्याची संधी द्यावी लागेल आणि जर अर्ज करण्याची संधी दिली तर 5 जानेवारी रोजी परीक्षा होऊ शकणार नाही, इथे यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे। तरी सुद्धा विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की परीक्षा पोस्टपोन होणार आहे की नाही। ओके, मग त्यानंतर बघा कालचा GR आला, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो। हे बघा, हे थोडं झूम करतो, याची प्रिंट चांगली आहे। ओके, ही प्रिंट चांगली आहे। यामध्ये बघा 3rd नंबरचा पॉईंट बघा। ओके, याआधी बघा 2nd नंबरमध्ये लिहून आहे की 1 वर्ष इतकी तुम्हाला शिथिलता जी आहे देण्यात येणार आहे, म्हणजे 1 वर्ष तुम्हाला वयवाढ शासनातर्फे देण्यात आलेली आहे। ओके, त्यानंतर बघा 3rd पॉईंट, जे उमेदवार अशा जाहिरातींकरिता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित कारवाई करावी। हा GR शासनातर्फे आलेला आहे। आयोगाला यांनी जी आहे आयोगाला निर्देश केलेले आहे। ओके, आणि इथे बघा यांनी काय दिलेलं आहे, पॉईंट नंबर 1 बघा, जे रिलिव्हंट आहे तेच मी तुम्हाला दाखवून राहिलेलो आहो, सर्व काही मी तुम्हाला वाचून दाखवत नाही। ओके, रिलिव्हंट इन्फॉर्मेशन सांगतो बघा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 1 जानेवारी 2024
ओके ते 1 जानेवारी 2024 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत, म्हणजे हा जो GR आलेला आहे त्या GRच्या दिनांकापर्यंत, कुठून कुठपर्यंत तर 1 जानेवारीपासून 1 जानेवारी 2024 पासून, म्हणजे या वर्षीच्या आतापर्यंत वर्ष संपलेला नाही. डिसेंबर महिना सुरू आहे आणि GR काल आलेला आहे. तर 1 जानेवारीपासून तर कालची तारीख जी पदभरती आहे त्यामध्ये बघा ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींकरिता अर्ज केलेल्या जे आहे उमेदवारांना, हे बघा इथे लिहून आहे, 1 वर्षापर्यंत तुम्हाला वयवाढ मिळणार आहे. आणि कंबाईनची जी जाहिरात आहे त्याचा एकही टप्पा पार पडलेला नाही. आणि इथे यांनी दिलेलं आहे की नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती आहेत आणि त्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही. तर कंबाईनची जाहिरात यामध्ये येऊन राहिलेली आहे. तर तुम्ही असा बघा यावरून माहिती पडत आहे की पुन्हा एकदा वेबसाईट ओपन होणार आहे. आयोगातर्फे लवकरच याबाबत नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आयोगाने आधीच सांगितलेलं आहे की परीक्षा पुढे ढकलावी लागेल. म्हणजे आता तुम्हाला प्रश्न विचारण्याची गरज नाही की परीक्षा पोस्टपोन होणार आहे की नाही. तुम्ही आता डायरेक्ट प्रश्न विचारा की आता परीक्षा कोणत्या तारखेला होऊ शकते. अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही आपले जे यूट्यूबर्स असतील किंवा तुमचे जे टीचर लोक आहेत तुम्ही विचारायला पाहिजे की आता कोणत्या तारखेला पेपर होण्याची शक्यता आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. मग त्यासाठी बघा आणखी नवीन व्हिडिओज जे आहे येणार आहेत. तुमचे टीचर लोकसुद्धा तुम्हाला सांगतील. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपले जे विद्यार्थी मित्र आहेत जे विचारून राहिलेले होते की परीक्षा खरंच पोस्टपोन होणार आहे काय, GR आलेला आहे. तर GR आल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं. तर ते जे कन्फ्युजन आहे ते मी आता दूर केलेलं आहे. आणि मला असं वाटते की दोनही परीक्षांचे फॉर्म ओपन होतील. कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क, इथे लिहितो कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी दोनही परीक्षेचे फॉर्म ओपन होण्याची शक्यता आहे. फक्त कंबाईन ग्रुप बी ओपन होणार नाही तर कंबाईन ग्रुप सी सुद्धा ओपन होऊ शकतो. कारण वयवाढ दिलेली आहे तर फक्त कंबाईन ग्रुप बी साठी दिलेली नाही, सर्वच परीक्षांसाठी वयवाढ दिलेली आहे. तर काही विद्यार्थी ग्रुप सी मध्ये सुद्धा एज बार झालेले असतील त्यांना सुद्धा द्यावं लागेल. नाहीतर पुन्हा ते म्हणतील की ग्रुप सी ची जेव्हा परीक्षा येईल त्याच्या 10-15 दिवसा पहिले ते लोक सुद्धा उभे होतील की जे आहे ही परीक्षा पोस्टपोन करा, आम्हाला तुम्ही जी आहे फॉर्म भरण्याची संधी दिलेली नाही. तर तिथे सुद्धा बघा जे आहे दोनही ॲडव्हर्टाइजमेंट ओपन होऊ शकतात. फक्त त्या विद्यार्थ्यांकरिता जे विद्यार्थी एज पार झाल्या कारणाने फॉर्म भरू शकले नव्हते, सर्व विद्यार्थ्यांना ही फॅसिलिटी मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरलेले नव्हते त्या विद्यार्थ्यांना ही फॅसिलिटी आयोगातर्फे मिळणार नाही. असं बघा जे आहे GR आहे त्यानुसार त्यानुसार हा अंदाज लावू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि व्हॉट्सॲप चॅनल सुद्धा आहे. टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्ही तिथे सुद्धा मला प्रश्न विचारू शकता. तिथे कमेंट करण्याची सेवा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता आणि तिथे सुद्धा तुम्ही आपलं जे आहे मत मांडू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.